करणारे सुद्धा तुम्हाला भरपूर जण मिळतील तुमच्या आयुष्यात, पण अति तिथे माती असते एवढं पण करायचं नाही. असं बोलल्यावरच मी समजलं की ह्यांना एखादं पुढं जात असेल तर मागं खेचणारे असे भरपूर जण असतात. कुणाचंही ऐकायचं नाही फ्रेंड्स. तुम्ही झालं तर नातेवाईकामध्ये सुद्धा जवळचेच लोक खरं तर आपल्याला नावं ठेवत असतात. तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे नावं ठेवतात. जसं प्रत्येक व्हिडिओ अपलोड करताना मी 1000 वेळा विचार करत असते की हा व्हिडिओ चुकीचा तर नाही ना, चुकीचा तिला काय काम आहे का नाही, असं तसं. तर खूप राग येतो असल्यांचा, पण मी नाही लक्ष देत. हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना. मी कोमल गळे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल सुजय ब्लॉग. तर टायटल आणि थंबनेल बघून धक्काच बसला असेल. तर गुड न्यूज द्यायची होती ती म्हणजे आज माझा चॅनल फुल मोनोटाईज झालेला आहे आणि एका दिवसामध्येच माझा चॅनल मोनोटाईज झाला. म्हणजे रिव्ह्यूमध्ये गेल्यावर एकाच दिवसाची चेकिंग झाली होती. तर खरंच खूप आनंद होतो आहे मला सांगायला हे की माझा चॅनल मोनोटाईज झाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 मार्च 2023ला मी चॅनल ओपन केलेला आणि बरोबर 15 मार्च 2024 दिवशीच माझा चॅनल फुल मोनोटाईज झालेला आहे. तर खरंच खूप म्हणजे खूप आनंद होतो. हे सगळं शक्य झालं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि माझ्या पतिदेवांच्या परवानगीमुळे सुद्धा. कारण त्यांनी परमिशन दिली नसते तर ऑब्व्हियसली मी यूट्यूबवर नसलेच असते आज. आणि तुमचा सपोर्टही खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड्स. आणि त्यात मला मार्गदर्शन करणारा माझा भाऊ, त्यालासुद्धा मी थँक्स म्हणेन. मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणले, पण ह्या व्हिडिओमध्ये पण म्हणते, कारण जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. कारण टेक्निकली सगळी इन्फॉर्मेशन माझ्या भावाने मला चांगल्या प्रकारे सांगितली. तर मिसगाईड करणारे सुद्धा तुम्हाला भरपूर जण मिळतील तुमच्या आयुष्यात, पण तुम्ही योग्य तो निर्णय घ्यायचा. जे तुम्हाला चांगले गाईड करतील, मार्गदर्शन करतील, त्यांचंच तुम्ही ऐकायचं. मलासुद्धा मिसगाईड करणारे भरपूर जण मिळाले. एक यूट्यूबरच होते, त्यांचं नाव काय मी घेणार नाही. कोणत्या हेतूने त्यांनी मला मिसगाईड केलं मला काही समजलं नाही. मला म्हणायच्या त्या की तू जे व्हिडिओ बनवते ते अतिच प्रोफेशनल असतात, तर अति तिथे माती असते एवढं पण करायचं नाही. असं बोलल्यावरच मी समजलं की ह्यांना माझं काही पटत नाही, त्यामुळे आपण आता ह्यांचं ऐकायचं नाही. कारण माझा भाऊ पण म्हणला असं काय ऐकायचं नाही, आपल्याला जसं वाटतात तसे व्हिडिओ बनवायचे, कुणाचंही काहीही ऐकून मनावर घेऊ नको आणि डिमोटिवेटेड होऊ नको, असं माझा भाऊ म्हणला. तर ती यूट्यूबर मला असं म्हणायचे की तू एक माझा कंटेंट कॉपी केला आहे आणि तुला रियूज कंटेंट म्हणून येऊ शकतं, तुझा चॅनल मोनोटाईज होणार नाही, अशी एक भीती घातलेली मला. तर कंटेंट कॉपीचं म्हणाल तर तुम्हीसुद्धा आता मी बघितलेलं आहे किती जणांचे कंटेंट कॉपी केले, तेव्हा तुम्हाला रियूज कंटेंट आला नाही का? किंवा एका व्हिडिओसाठी तर कंटेंट कॉपी केला नव्हता मी, खरं सांगाय तर अजूनही जगासमोर सांगते मी. तर कोणतंही एखादं नवीन गाणं आलं तर त्यावर एक ट्रेंड होऊन जातो, तर सगळे यूट्यूबर्स त्या ट्रेंड फॉलो करतात. मग काय त्यांनी सगळ्यांनी कंटेंट कॉपी केला असा अर्थ होतो का? तर नाही. कंटेंट कॉपी कशाला म्हणतात की आहे तसा व्हिडिओ बघून आपण करणं, त्याला कंटेंट कॉपी म्हणतात. पण जेव्हा एखादं गाणं ट्रेंडमध्ये असेल आणि सगळ्यांनी त्याच एकाच गाण्यावर ट्रेंड फॉलो केला तर त्याला कंटेंट कॉपी म्हणत नसतात. हे एक डोक्यात फिट करा. आणि तुम्ही जे आता करताय ते सगळ्यांचं बघूनच कंटेंट कॉपी करत असता. आता कुठे गेला तुमचा रिव्ह्यूज कंटेंट? तर जगासमोर म्हणावं लागलं मला, कारण खूप तेव्हा माझं मन भरून आलं होतं म्हणायला. पण माझे हसबंड म्हणले की जाऊ दे, नको मनावर हे होतो, असे बोलणारे असतात, एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं, असं मला बोलले. आणि तुझे व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे चॅनल मोनोटाईज होणार नाही. तर ते व्हिडिओ अजूनही माझ्या चॅनलवरती आहे आणि माझा चॅनल एका दिवसात रिव्ह्यूमध्ये गेलेला मोनोटाईज झाला आहे. तर कोणताच प्रॉब्लेम मला आलेला नाही. तुम्ही सध्या चेकसुद्धा करू शकता की ते ज्या व्हिडिओला तुम्ही म्हणलेला मला की रिव्ह्यूज कंटेंट येऊ शकतं, तर ते व्हिडिओ आहे तसे चॅनलवरती आहेत. तर अजिबात मला रिव्ह्यूज कंटेंट वगैरे आलेलं नाही. तर एखादं पुढं जात असेल तर मागं खेचणारे असे भरपूर जण असतात. कुणाचंही ऐकायचं नाही फ्रेंड्स. तुम्ही सुद्धा कोणत्याही कामात असो, मी यूट्यूबरचंच नाही म्हणत, बिझनेस असो, सर्व्हिस असो, काही करायला लागलं तर ज्यांना बघवत नाही ना ते मागं ओढण्याचा प्रयत्न करतात आपल्याला डिमोटिवेट करून. तर अजिबात आपण त्यांचं ऐकायचं नाही. आपल्याला जे चांगलं मार्गदर्शन करणार असतं त्यांचं ऐकायचं. तसंच माझ्या भावाने मला चांगलं मोटिवेट केलं. तर असं झालं यूट्यूबवर मला डिमोटिवेट करण्याचं काम. तर असं मी काय म्हणणार नाही त्यांना, कारण त्यांचा पण चॅनल आहे आणि त्यासुद्धा काम करतात. बट असं एखाद्याला म्हणू नये असंच मला म्हणायचं असतं. आणि
अजून सांगायचं झालं तर नातेवाईकामध्ये सुद्धा जवळचेच लोक खरं तर आपल्याला नावं ठेवत असतात. तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे नावं ठेवतात. जसं की हिला काय काम आहे का नाही, सारखं यूट्यूबवर व्हिडिओ टाकते आणि काही पण करते, असं तसं नावं ठेवणे. यूट्यूबवर आपल्या समाजात यूट्यूबवर व्हिडिओ कोण बनवतं का, असं तसं. तर यूट्यूबवर व्हिडिओ बनवते मी, काय फालतूगिरी करते का? नाही ना. म्हणजे माझ्या व्हिडिओमधून काहीतरी शिकण्यासारखं भेटत असेल लोकांना तर काय हरकत आहे व्हिडिओ अपलोड केल्याने. आणि माझं एक स्वप्न आहे लहानपणापासून की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहावी. माझे हजबंड खूप चांगलं इन्कम करतात, मंथली इन्कम खूप चांगलं आहे माझ्या हजबंडचं. मला कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाहीत. असं नाही की माझी गरिबी आहे म्हणून मी यूट्यूबवर काम करते, अजिबात नाही. तर मला पहिल्यापासून माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, माझं स्वप्न होतं, माझ्या आईबाबांचं पण स्वप्न होतं आणि ते माझ्या हजबंडमुळे आज पूर्ण झालं. याचा तर मला खूप गर्व आहे आणि खूप अभिमान वाटतो. माझ्या हजबंडना पण खूप गर्व आहे की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहते. तर त्यांना पण भारी वाटतं. ते मला असं म्हणतात की किती पण काहीही म्हणू दे, कुणाचं ऐकायचं नाही. तू कशी आहे हे मला माहीत आहे, माझ्या आईवडिलांना माहीत आहे, तुझ्या आईवडिलांना माहीत आहे. तर जगाचं काय ऐकायचं आहे, जग नावं ठेवायलाच असतं. कसंही वागलं तरी जग नावंच ठेवतं. तर तुम्ही सांगा फ्रेंड्स, कधी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला चुकीचा संदेश मिळाला आहे किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला असे वेगळे वाटलेत? असं वाटत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कारण प्रत्येक व्हिडिओ अपलोड करताना मी 1000 वेळा विचार करत असते की हा व्हिडिओ चुकीचा तर नाही ना, चुकीचा संदेश तरी जात नाही ना लोकांना, असे विचार करत असते. बट तसं कधीच मला कुणाची अशी कमेंट आली नाही की काहीही व्हिडिओ टाकते ना असं तसं. निगेटिव्ह कमेंट्स येतात, बट अशा नाही की तू काहीही करते असं तसं, अजिबात नाही. तर नावं ठेवणारे आपलेच लोक असतात. तर घरच्यांचं सांगायचं झालं तर माझ्या सासू सासऱ्यांचा फुल सपोर्ट आहे मला. त्यांना उलट अभिमान वाटतो की मी यूट्यूबवर काम करते. माझे व्हिडिओमध्ये बघाल तर 2-3 व्हिडिओ सासूबाईंचे आहेत, तर त्या किती प्राऊडली गाणं म्हणतात माझ्या चॅनलवरती, की त्यांना खूप भारी वाटतं माझ्या चॅनलवर त्यांचे व्हिडिओ टाकल्यावर. राहिला प्रश्न सासऱ्यांचा, तर त्यांना पण खूप अभिमान आहे मी व्हिडिओ बनवते त्याचा. त्यांनी कधीच मला रोखलं नाही की तू असं जगासमोर व्हिडिओ बनवते वगैरे. पण बाकीचेच नातेवाईक आहेत ज्यांना जलन होते माझ्याविषयी, त्यामुळे ते म्हणतात हिला काय काम आहे का नाही असं तसं. तर खूप राग येतो असल्यांचा, पण मी नाही लक्ष देत, कारण माझ्या हजबंडने मला सांगितलेलं आहे. राहिला प्रश्न माझ्या आईवडिलांचा, तर त्यांना पण खरंच खूप भारी वाटतं मी असं यूट्यूबवर काम करते म्हणून. आणि भावाचं म्हणाल तर त्यांनीच मला ही आयडिया दिली होती यूट्यूबवर काम करण्याची. तर 1 वर्ष झालं मग मी मेहनत करत होते. तर सबस्क्रायबर्स तर चांगले वाढले. 3 महिन्याच्या आतच 1000 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले. ते पण वॉच टाईम जो आहे तो वाढत नव्हता. तर माझ्या भावाने मला मोटिवेट केलं की 3 महिन्यात तुझे 1000 सबस्क्रायबर झालेत, मग असंच तू मेहनत केली तर तुझे एक दिवशी 10,000 होतील, 20,000 होतील आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढे चॅनलवरती व्ह्यूज वाढतील आणि वॉच टाईमसुद्धा वाढतील. त्यामुळे डिमोटिवेट व्हायचं नाही. वेळ लागेल पण सक्सेस नक्की भेटेल, कारण तुझे प्रयत्न खूप चांगले आहेत, एडिटिंग चांगली आहे, तू परफॉर्मन्स भारी करते, तुझे कंटेंट चांगले आहेत. तर हार मानू नको. तर तुला थोडीच पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत की यूट्यूबवर असे पैसे खर्च केले आणि मी लॉसमध्ये गेले, असं तर नाही ना. सगळं फ्री आहे. तर मग तुला व्हिडिओ बनवून तर अपलोड करायचं आहे, तेवढं काय त्यात तू हार मानू नको. असं माझा भाऊ चॅनल मोनोटाईज होईपर्यंत मला मोटिवेट करत होता. तर खरंच खूप थँक्स म्हणेन माझ्या भावाला मोटिवेट केल्याबद्दल. सगळे टेक्निकली प्रॉब्लेम्स मला त्याने सांगितले. आणि राहिला प्रश्न माझ्या बाकींच्या भावांचा, तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे माझे व्हिडिओज वगैरे बघून. त्यांना खरं तर बोरिंग वाटायचे माझे व्हिडिओ बघायला, तरी पण मी सांगायचे म्हणून ते माझे व्हिडिओ ना लावून ठेवायचे बाजूला आणि काम करत बसायचे. खरंच खूप थँक्यू भावांनो. आणि यूट्यूब फॅमिली, तुम्हाला तर मी पहिल्यांदाच थँक्स म्हणले की तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं झालं. कारण तुम्ही व्हिडिओ बघत होता, लाईक करत होता, कमेंट करता, त्यामुळे तर लाईक्स फार कमी असतात माझ्या व्हिडिओना. तर फ्रेंड्स प्लीज लाईकसुद्धा करत जावा आपल्या ताईला. तर लाईक फार कमी असतात, त्याचं कुठं तर मला वाईट वाटतं. तर असं झालं हे सगळं. तर जळणारे खूप होते, त्याच्या दुप्पट सपोर्ट करणारे भरपूर जण आहेत. तर खूप जणांनी सपोर्ट केला. यूट्यूबवर एक फॅमिली झालेली, तर त्या फॅमिलीमध्ये पण काही माझ्या ताई आहेत, त्यांनी माझे चॅनल मोनोटाईज झालं म्हणून कॉंग्रॅच्युलेशनचे व्हिडिओ टाकले माझ्या बहिणीने वगैरे. तर त्यांनासुद्धा मी खूप खूप थँक्स म्हणेन. आणि सगळ्यांनी माझं कॉंग्रॅच्युलेशन केलं, त्यांनासुद्धा मी खूप थँक्स म्हणेन. तर आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जर एका आयुष्यात
काही तर करायची सुरुवात करत असाल तर अजिबात कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. माणसं नावं ठेवतातच, कारण त्यांना भगवत नसतं. कितीही चांगलं राहिलं तरी माणसं नावं ठेवतातच आणि ते नावं ठेवणारी माणसं आपलीच असतात. त्यासाठी लक्ष द्यायचं नाही, असं म्हणायचं की ते आपल्यावर जळतात आणि जस्ट इग्नोर करायचं. आपण फक्त आपले जे जवळ, जसं की हजबंड आहे, भाऊ आहे किंवा आई वडील आहे, सासू सासरे, त्यांचं ऐका. अदरवाईज ह्यांना सोडून तुम्ही कुणाला महत्त्व देऊ नका, कारण आपल्या घरच्यांनाच आपलं चांगलं झालेलं भगवत असतं. ते कधीच आपल्या वाईट व्हावं असं विचार करत नसतात. आणि निगेटिव्ह कमेंट्सचं म्हणाल तर निगेटिव्ह कमेंट हे आपले सबस्क्रायबर्स कधीच करत नाहीत. ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं ना ते चांगलेच कमेंट्स करत असतात नेहमी. तर अशा प्रकारे माझं यूट्यूबचं सक्सेस कंप्लीट झालेलं आहे. खरंच सगळ्यांना खूप थँक्यू म्हणेन. माझ्या हजबंडना सगळ्यात जास्त मी थँक्स म्हणेन, कारण त्यांनी मला परमिशन दिली म्हणून आज मी एक यूट्यूबर झाले आणि ह्याचा खरंच खूप मला अभिमान वाटतो. तर प्रिन्स उठला बघा. मी सकाळचा व्हिडिओ बनवत होतो. प्रिन्स गुड मॉर्निंग. कारण गुब्बू आणि प्रिन्स दोघं मिळून असले ना तर मला व्हिडिओज बनवू देत नाहीत. व्हिडिओ शूट करताना माझ्या इथं जसं आता मांडीवर बसलाय ना तसे भांडणं लागतात दोघांचे. ह्याला वाटतं मग आईने मला घ्यावं आणि गुब्बूला वाटतं नाही हा कशाला बसलाय, आईचा तर फक्त मीच आहे असं वाटतं. ह्याला ढकलून देतो अक्षरशः आणि लाथा मारतो गुब्बू. त्यामुळे आत्ता सकाळचे 6 वाजलेत तर मी व्हिडिओ बनवला, कारण मुलं झोपले तोपर्यंत बनवावं म्हणलं आणि नंतर कामं करायची. तसं या सुट्टीचा आहे, शनिवारचा दिवस. तर खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांना. आणि अजून सांगायचं झालं तर डिमोटिवेट कधीच होऊ नका. तुमचे प्रयत्न चांगले असतील तर नक्कीच यश तुम्हाला मिळणार, कारण प्रयत्न कधी वाया जात नाहीत. प्रयत्नाशी परमेश्वर. तर कायम तुम्ही प्रयत्न करा, चांगले व्हिडिओ कंटेंट बनवा आणि कोणतेही फॅकल्टी असू द्या, कोणत्याही तुम्ही कामात असू द्या. म्हणजे जसं की मला काय म्हणायचं आहे मला सुचेना कधी. तर चॅनल मोनोटाईज झाल्या पण मला सुचत नव्हतं. म्हणजे चॅनल मोनोटाईज झाला हे मला माहीतच नाही. म्हणजे आदल्या दिवशी मला माहीत होतं की उद्या 100% आपला चॅनल मोनोटाईज होणार, कारण वॉच टाईम फक्त 40 तास कमी होते आणि दररोज 300-400 तास माझे वाढत होते. तर 100% गॅरंटी होती. मला रात्रभर झोप लागली नाही की उद्या चॅनल मोनोटाईज होणार आहे म्हणून. आणि रोज 1-1:30ला माझा वॉच टाईम वाढतो आणि त्या दिवशी 12लाच अचानक वॉच टाईम वाढला. म्हणजे ते मला माहीतच नाही. मी कामात बिझी होते आणि माझ्या लक्षात राहिलंच नाही की आज आपलं चॅनल मोनोटाईज होणार आहे ना आपण बघावं जाऊन की चॅनल मोनोटाईज झालं आहे का नाही. लक्षातच नाही. मला व्हॉट्सअपवर माझ्या बहिणीचे मेसेजेस आले की अगं बघ चॅनल मोनोटाईज झालं आहे का, माझा तर वॉच टाईम वाढला आहे, तुझं बघ झालं आहे का नाही. तर तिला मी म्हणलं अगं अजून 1:30 वाजले नाही, 1:30 वाजता होतो. तर ती म्हणली बघ तरी. मग जाऊन बघते तर काय सगळं इनेबल झालं होतं आणि स्टार्ट युअर जर्नी म्हणून मेसेज आला. एवढा आनंद झाला ना, बहिणीला बोलायला सुद्धा येईना मला टायपिंगमध्ये. बघ कसं पण सेंड करायला लागले एक्साइटमेंटमध्ये मला ना टायपिंग करायची पण सुचली नाही. तर तिला म्हणलं बघ एक्साइटमेंटमध्ये माझे स्पेलिंग मिस्टेक्स व्हायला लागले तर समजून घे. तर तिने सगळ्यात आधी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि तिचं झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी मी माझ्या हजबंडना सांगितलं की माझा चॅनल मोनोटाईज झाला म्हणून. तर खूप आनंद झाला त्यांना पण. नंतर मी भावाला कॉल करून सांगितलं आणि नंतर यूट्यूबवर मी व्हिडिओ टाकला. तर सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर असाच सपोर्ट कायम करा फ्रेंड्स. निगेटिव्ह लोक तुम्हाला भरपूर मिळतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तर एक आदर्श घेण्यासारखं आहे. तर भरपूर जण मला असे पण म्हणतात नातेवाईकामध्ये की 2-2 मुलं बघून ही कशी कामं करते की मोबाईलवरच असते. 2 मुलांचं करणं म्हणजे सोपं नसतं आणि ही कसं काय सगळं हँडल करते हिलाच माहीत. तर फ्रेंड्स हे सुद्धा त्यांचं सुद्धा बरोबर आहे की मी कसं हँडल करते हे माझी मला माहीत. कारण 2 मुलं सांभाळून हे घरची कामं करणंच एका स्त्रीला किती अवघड जातं ना, खरंच हे शब्दात सांगू शकत नाही. आणि शिवाय मी यूट्यूबवर व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून व्हिडिओ अपलोड करते. तर बघणाऱ्यांना जरा डिफिकल्ट वाटतं, मला सुद्धा डिफिकल्टच आहे. पण स्वप्न पूर्ण करायचं म्हणलं की काहीही करून आपण ते पूर्ण करायला पाहिजे. मनात जिद्द असली तर ते पूर्ण होतं. त्यामुळे मुलांकडे चांगलं लक्ष असतं माझं आणि घरची पण कामं मी व्यवस्थित करत असते. घराची क्लिनिंग महत्त्वाची असते, कारण लहान मुलं असल्यामुळे घराची सगळी व्यवस्थित क्लिनिंग असणं गरजेचं असतं. नाहीतर मुलं ना सारखी आजारी पडतात, त्यांना इन्फेक्शन होतं. तर अशा प्रकारे घरचं तर सगळं मी काम नीटली करत असते आणि मुलांचं सुद्धा बघतच मी यूट्यूबवर काम करत असते. व्हिडिओ बनवायचं झालं तर मुलं जेव्हा दुपारची झोपतात, स्पेशली गुब्बू झोपल्यावर मला टाईम भेटतो व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण प्रिन्सचं एवढं काय नाही, तुम्ही बघू शकता आत्तासुद्धा किती शांत बसलो आहे. तर ह्याचं काय नाही, गुब्बूच जास्त दमवतो आणि दोघं जागे असले तर
एवढा कालवा करतात आणि एवढं दमवतात, बापरे, मी व्हिडिओमध्ये आता सांगूही शकणार नाही. तर एक आईलाच माहीत की मुलं किती दमवत असतात. बट आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते आपल्याला सगळं मॅनेज करावंच लागतं, कारणं देऊन झालं नसतात. तर अशा प्रकारे 1 वर्षाच्या आत माझा चॅनल मोनोटाईज झाला, फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि माझ्या हस्बंडच्या सपोर्टमुळे आणि भावाच्या मोटिवेशनल संदेशमुळे. तर थँक्यू सो मच सर्वांना, खूप खूप थँक्स. आणि ज्या कोणी ताई आहेत माझ्या यूट्यूबवरच्या, ज्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि मी सुद्धा सपोर्ट त्यांना करते, फुल सपोर्ट करते. काही अडचण आलं तर मी त्यांचे नक्की सॉल्व करत असते आणि करतही जाईन. तुम्ही बिनधास्तपणे मला मेसेजेस करत जावा की असं असं अडचण आलं तर नक्की मी सॉल्व करत जाईन, कारण मला थोडाफार अनुभव आहे म्हणून. आणि तुमचे पण चॅनल लवकर मोनोटाईज होईल ह्याचीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि असेच तुम्ही कंटेंट चांगले बनवत जा आणि निगेटिव्ह जे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त आपल्या नवऱ्याचं, आईवडिलांचं, सासू सासऱ्यांचं एवढंच ऐकत जा, असंच मी म्हणेन. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणलेलं तुम्ही ऐकलंच असेल, पण मी आज म्हणेन प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे ना एका पुरुषाचा हात असतो. आता तो पुरुष म्हणजे आपला भाऊ असू शकतो, नवरा असू शकतो, वडील असू शकते, सासरे असू शकतात. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या मागे पुरुष असू शकतात. जसं मी आत्ता सांगितलं, तर तसंच माझ्या मागे माझा भाऊ आणि माझे हजबंड खंबीरपणे माझ्या उभे आहेत, त्यामुळे मी इथेपर्यंत पोहोचू शकले. तर सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो फ्रेंड्स. नवऱ्याचा सपोर्ट असणं एका स्त्रीला खूप खूप गरजेचं असतं. तर भरपूर ठिकाणी नवरा सपोर्ट करत नसले तरी स्त्रिया काम करतात, बट माझ्याच्याने हे झालं नसतं बाबा, कारण प्रत्येक गोष्ट काही जरी असली तर मी हजबंडना विचारून करते. त्यांच्या परमिशनशिवाय मी काहीसुद्धा करत नाही, कारण ते आहेत म्हणून आज मी आहे. तर त्यांचं एक सांगायचं तर आमचं लव्ह मॅरेज आहे, आत्याचाच मुलगा आहे. तर लग्नाला सगळ्यांचा विरोध होता, कारण सगळे म्हणायचे की मुलगा अजून काहीच करत नाही, त्याच्या पायावर उभा नाही आणि नको लग्न करायला, असे तसे भरपूर जणांचा विरोध होता. बट मी माझ्या आईवडिलांना सांगितलेलं की नक्कीच हे पायावर उभे राहतील, तुम्ही विश्वास ठेवा आणि माझे स्वप्न पूर्ण नक्की करतील. तर सगळे असे म्हणायचे, हे काय तुला स्वप्न पूर्ण करू देणार आहे असं तसं, पण माझा पूर्ण विश्वास होता आणि आज तो विश्वास पूर्ण झालेला आहे. खरंच माझे हजबंड खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले. त्यांनी शिक्षणसुद्धा मला लग्नानंतर, शिक्षण माझं 14वी पूर्ण लग्नानंतरच मी केलं होतं. नंतर पुढं शिक म्हणत होते मला, बट मी लॉकडाऊन पडला आणि तिथेच मी डिमोटिवेट झाले, कारण एक पेपर माझा चुकून राहिला ऑनलाईन द्यायचा, त्यामुळे मी डिमोटिवेट झाले आणि प्रेग्नंटसुद्धा राहिले आणि लॉकडाऊन पडलं. त्यामुळे शिकण्याची आसच माझ्यातून संपून गेली. मुलं झाल्याच्या नंतर ना शिक्षणाची आवड कमीच होते, कारण मुलांकडे लक्ष देणं हे काहीचं मेन मोस्ट इम्पॉर्टंट काम असतं, जे एका आईलाच माहीत. आणि असं तर ती करू शकत नाही की मुलांना कुणाच्या जवळ सोपवलं आणि ती शाळेला गेली, तर अजिबात नाही. म्हणजे भरपूर जण असे करतात, पण त्यांच्यासाठी तर मी चांगलंच म्हणेन की खूप चांगलं आहे. बट मी असं करू शकत नव्हते, कारण मला आधीच बीपीचा त्रास होता आणि खूप डिफिकल्ट वेमधून माझी डिलिव्हरी झाली. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की माझ्या डिलिव्हरीमध्ये मला किती कष्ट झालेत आणि किती रिस्की, जीव धोक्यात होता माझा. डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती माझी किंवा बाळाची. त्यामुळे म्हणलं एवढं रिस्क घेऊन आपण बाळाला जन्म दिला आहे, तर आपण शिक्षणासाठी बाळाकडे दुर्लक्ष करू शकत नाही ना. त्यासाठी मी शिक्षणाचा विषय डोक्यातून काढला आणि म्हटलं घर बसल्या बाळाकडे लक्ष दे, असं काही तर करूया ज्यापासून इन्कमसुद्धा होईल आणि माझ्या मनाला शांती भेटेल की बाबा मी काहीतरी करते. तर माझा भाऊ म्हणला की यूट्यूबवर चॅनल काढ, कारण तुझी कुकिंग तर चांगली आहे, शिवाय तुझी एडिटिंग वगैरे मस्त आहेत, फोनमधलं नॉलेजसुद्धा चांगलं आहे, तर त्याचा कुठेतरी फायदा कर. फक्त व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून काहीच फायदा नाही. जगासमोर आण तुझं टॅलेंट, तुझ्यात भरपूर मल्टी टॅलेंटेड आहे तू. तर माझ्या भावाने मला सजेस्ट केल्याच्या नंतर मी चॅनल काढला. तर चॅनल काढल्या बरीच माहिती नसते, तर तेव्हा मी फार चुका केल्या होत्या. चॅनलवरती 2 स्ट्राईक्स आले होते फ्रेंड्स. तर माझ्या भावाने सांगितलं असं करू नको बाई, त्याने सगळी इन्फॉर्मेशन दिली मला. मग मी दुसरा चॅनल काढला आणि तोच हा चॅनल आहे जो वर्षामध्ये ग्रो झाला आणि चॅनल मोनोटाईज झाला. तर अशा प्रकारे शिक्षणाचं डोक्यातून काढूनच टाकलं मी, यूट्यूबकडे वळले. तर यूट्यूबमध्ये मला सक्सेस भेटलं. तर परमिशन नवऱ्याची घेतली आणि त्यांनी सपोर्ट केला, म्हणून हे सगळं झालं. 2 मुलांचं बघत, घरचं सगळं बघत.
तर अशी होती माझी यूट्यूबची जर्नी. तर भरपूर जणांनी ट्रोल केलं तर मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण सपोर्ट करणारे पण भरपूर जण आहेत आणि चांगले कमेंट्स करणारे पण भरपूर जण आहेत. तर असाच सपोर्ट तुमचा कायम राहावा आणि लवकरच माझ्या चॅनलवरती 100K कंप्लीट होऊन सिल्वर प्ले बटन माझ्या हातात यावं आणि ते सगळ्यांचं श्रेय मी तुम्हालाच देणार आहे फ्रेंड्स. तर तोपर्यंत मला शेवटपर्यंत सपोर्ट करा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हे सगळं ना कुठेतरी मनात माझ्या अजूनही दुःख आहे, कारण रिसेंटली माझे काकाचं निधन झालं. तर 1 महिना होऊन गेलं. काका जे लहान काका आहेत इंदापूरचे, त्यांचं निधन झालं होतं. तर तेही आज असते तर त्यांना खरंच खूप आनंद झाला असता या गोष्टीचा. बट दुर्दैवी म्हणजे मी आता बोलू शकत नाही फार काही, कारण त्यांची आठवण आली की मी रडूच थांबू शकत नाही. खूप रडू येतं मला, बट कॅमेऱ्यासमोर मला रडायचं नाही, कारण आजचा आनंदाचा दिवस आहे आणि मी रडली तर त्यांनाही कुठेतरी दुःख होईल. बट ते असते तर त्यांना खरंच खूप आनंद झाला असता. तर त्यांचेही व्हिडिओ टाकले तर किती 4 मिलियनच्या पुढे गेला आहे त्यांचा व्हिडिओ. तर काका असते तर खूप आनंद झाला असता. बट देवालासुद्धा चांगले माणसं आवडतात. तर असो, आजचा एवढा व्हिडिओच होता. तुम्हाला एवढाच होता, कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स. लाईक खूप कमी असतात. आणि कमेंटमध्ये नक्की तुमचं मत मांडा माझ्याविषयीचं, की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही चुकीचा संदेश मिळाला का, किंवा काही चांगला विषय म्हणजे काही चांगलं संदेश भेटला का, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, बाय.